सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 220 एपिसोड अपलोड केलेले आहेत आणि या भागाकडे आपण वळूया. बघ, मंजूनं कॉलेजमधल्या त्या पोराला खूप खूप बदडला. तिला त्याला बघितला की मनस्वी चीड यायची आणि उलटी आल्यासारखं व्हायचं. मंजू त्याच्या थोबाडाकडे सुद्धा बघत नव्हती. तो वही दाखवायला आला तरी त्याच्या वहीला ती लांबूनच घ्यायची आणि जागेवर जाऊन बस म्हणायची. माझ्या डोळ्यासमोर तू थांबायचं नाही. आणि तिच्या मनात असल्या घाणेरड्या मुलांविषयी किळस यायची. आताशी 11वीत होता तो आणि इतके घाणेरडे विचार. लग्न झाल्यावर आपल्या नवऱ्यावर प्रेम आणि मग हवा तसा मनसोक्त अगदी पिसाटल्यासारखा रोमॅन्स यावर मंजूचा विश्वास होता. लग्न तेवढ्यासाठीच तर करतात, शारीरिक सुख आणि प्रेम. जर लग्न ही व्यवस्थाच नसती समाजामध्ये तर कोणीही कोणाला कधीही पकडून रोमॅन्स करत बसलं असतं. आपल्या आयुष्यात काहीतरी नैतिक मूल्य असावीत की नाही? आपण प्राणी थोडीच आहोत. एकाच आईच्या उदरातून जन्म घेऊन सुद्धा ते प्राणी एकमेकांसोबत मिलन करतात, कुत्री वगैरे. कारण ते बोलून चालून जनावरं असतात. पण माणसांमध्ये असं घडत नाही. माणसांना कुठेतरी नात्यांच्या मर्यादा आहेत आणि वयाच्या सुद्धा मर्यादा आहेत. पण हल्ली मोबाईल, टी व्ही आणि सोशल मीडियामुळे सगळंच बिघडून बसलेलं आहे आणि मुलं लवकर वयात येत आहेत असं म्हणावं लागेल. आणि कोणालाही पकडून रोमॅन्स करत बसलो, नातं गोतं बघितलं नाही तर माणसात आणि जनावरात फरक तो काय राहिला? काहीच नाही. आणि आता ही कॉलेजमधली सगळी मुलं एकमेकांना आणखीन एक घाणेरडी शिवी द्यायची, टिंब टिंब टिंब. आणि ते ऐकलं की मंजूला इतका राग यायचा की काही बोलूच नका. ती गाबडी मंजूच्या डायरेक्ट डोक्यात जायची. एकदा तिनं प्रत्यक्ष एका पोराच्या तोंडातून ती शिवी ऐकली. त्याला तिथंच थांबवला आणि त्याच्या आईलाच फोन लावला आणि स्पीकर ऑन करून त्याला जे काही आत्ता म्हणाला ना ते सगळं आईला सांग असं म्हणाली. आणि तुझ्या बाबांनी तुला असंच शिकवलंय का असं तिनं विचारलं. त्याच्या आईला सुद्धा म्हणाली, बोला, हे तुम्ही शिकवलं का तुमच्या मुलाला? आणि आई खजील झाली आणि म्हणाली, नाही हो मॅडम, आम्ही कशाला शिकवतोय. मंजू म्हणाली, मग आम्ही सुद्धा नाही शिकवत. मग मुलं शिकून येतात तरी कुठनं? मुलांवर जरा संस्कार करा. आणि इथून पुढे जो मला सापडेल ना ही असली घाणेरडी शिवी देताना, अशीच त्याच्या आईबापाला फोन करून बोलवून घेणार आणि आईबापासमोर शिव्या घालायच्या. असं मंजूने नियमच करून टाकला होता. त्यामुळे सार्वजनिक किंवा सामूहिकरित्या शिवी देण्याचं प्रमाण मुलांचं कमी झालं होतं आणि कॉलेजच्या शिस्तप्रिय कमिटीत मंजूचं नाव पहिल्या क्रमांकाला होतंच. मग आता घरी आल्यावर तिनं विजयला सगळं सांगितलं. ती त्याच्यापासून काहीही लपवत नव्हती. त्यामुळे त्याची बायको मनानं किती ट्रान्सफरन्स आहे हे त्याला माहीत होतं. आणि मग दत्ताचा फोन आला. काहीतरी काम होतं म्हणून, बहुतेक कळीच्या नारदाचं काम होतं. दत्ता हा त्याचाच मुलगा होता, पण स्वभावानं चांगला होता. पण थोरला मुलगा मात्र खूप बेकार होता, अगदी बापासारखा बनेल. कळीच्या नारदानं मंजूच्या सासऱ्यांना फसवलं आणि त्या थोरल्यानं दत्ताला फसवलं होतं वाटणीत. आणि सख्ख्या भावाला फसवण्याचा वारसासुद्धा चालवला होता त्या कळीच्या नारदाच्या मोठ्या पोरानं. शेवटी जसं ज्याचं कर्म तसंच फळ ईश्वर देतो, नाही का? मंजूचा सासरा एक नंबरचा होता आणि सगळ्या बाकीच्या 3 भावांनी त्यांना फसवलं होतं. एकत्र होते तेव्हा कर्ज घेतलं आणि जास्त कर्ज झालं की सगळे वेगळे वेगळे राहिले. आणि अख्खं कर्ज तू कारभारी आहेस म्हणून मंजूच्या सासऱ्याच्या बोकांडी टाकलं. सासरा भोळा होता, सत्यवादी होता. पण आता या सगळ्यांमध्ये मंजूच्या सासऱ्याचीच 2 मुलं आणि 1 सून सर्व्हिसला होती आणि बाकीच्यांचं कोणीही सर्व्हिसला नव्हतं. असंच काहीतरी करून खायचे आणि जगायचे. म्हणून माणसानं आयुष्यात प्रामाणिक राहावं. आणि माणसानं फसवलं तरी देव मात्र कुठेतरी पाठीशी असतोच की.
आणि विजय त्याला मस्करीत म्हणाला, दत्ता अरे तुझी वहिनी निघून गेली आणि तुला माझी काहीच काळजी नाही काय? तुझी बायको येत नव्हती नांदायला, रुसून गेली होती, तर दिवसातनं 15 वेळा फोन करायचा तुम्हाला आणि आता एक पण फोन करत नाहीस. आणि आता माझी बायको निघून गेली, ती आणण्यासाठी तू काय करशील सांग? आणि भोळा दत्ता नुसता हसायचा आणि मी काय करू असं म्हणायचा. मग गावाकडचं बोलणं झालं आणि मंजूला आज विजय खूप म्हणजे खूप हवा होता. कालच रविवार असल्यामुळे आणि मुलगा घरी असल्यामुळे भर दुपारी छान रोमॅन्स झाला होता, पण लगेच दुसऱ्या दिवशी तिचं शरीर तिला शांत बसू द्यायचं नाही. सलग 2-3 दिवस तिला तो डोस हवा असायचा आणि तेव्हा कुठं शांत व्हायची. आणि तो म्हणाला, मंजू मी जेवणाच्या वेळेपर्यंत येतो हां, असं म्हणून बाहेर गेला. 9 वाजले तरी आला नाही. मंजू त्याला म्हणाली, कधी येणार? तो म्हणायचा, 15 मिनिटात येतो, 15 मिनिटात येतो, पण येतच नव्हता. आणि नक्की झाले तरी काय हे तिला कळेना. आता बघता बघता 12 वाजले की तरी माणूस येईना. तिनं आता त्याला फोनच केला आणि म्हणाली, तुम्हाला ना जानू घरी यायचंय की नाही? तसं असेल तर सांगा, मी झोपते तरी. तुम्हाला कधी यायचं तेव्हा या, मी इतकी वाट बघते तुमची, तुम्हाला काहीच पडलं नाही का? आणि तो म्हणाला, मंजू अगं मी आता खरं तर आपल्या घरापासून खूप लांब आलोय, 15 किलोमीटर. मंजू म्हणाली, काय? इतक्या रात्री तुम्ही तिकडे काय करताय? आणि विजय म्हणाला, अगं एका पोरानं शाळेतल्या काशी केली, हॉस्टेल सोडून गेला कुठेतरी पळून बघ. आणि त्याला आम्ही शोधतो इकडे तिकडे, आमचे मुख्याध्यापकसुद्धा सोबत आहेत, मी येतो हा थोड्या वेळात, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि तिला काळजी तर वाटतच होती. आता छोटं बाळसुद्धा कंटाळून झोपलं 12 वाजून गेल्यानंतर आणि मंजू आपली अभ्यास करत बसली. 1:15 वाजत आला, पण तो काही आला नाही. तिला तर आता खूप कसं तरी होत होतं आणि जा बाई असला कसला नवरा असं म्हणून ती चिडली. आणि मग 1:20 त्याला फोन केला आणि तो म्हणाला, मंजू तू झोपली नाही का गं अजून? ती म्हणाली, जानू तुम्ही जेवला पण नाही अजून. जाऊ दे ना तिकडे, या ना. पण नाही ना, पुढे पुढे करायची फारच हौस ना, आणि असं इतरांना संकटात सोडून तो कधीच येऊ शकत नव्हता. आणि तिला म्हणाला, मंजू आता तू झोप आणि मी ना येतो. मी आता सध्या पोलीस स्टेशनमध्ये आहे, आम्ही केस करतोय, नंतर काही झालं तर शाळेवर काही येऊ नये म्हणून हे गरजेचं असतं. आणि तुझा मोबाईल तुझ्या कानाजवळ ठेव, का हॉलमध्ये झोपतेस म्हणजे बेल वाजली की तुला ऐकायला येईल. आणि मंजू म्हणाली, तुमच्या पायांचा आवाज जरी आला ना जिने चढताना, तरी मला कळणार आहे की तुम्ही आलात. बेलचं काय घेऊन बसलात? माझं सगळं लक्ष तुमच्याकडेच आहे. आणि तो म्हणाला, खरं आहे गं तुझं, मला माहीत आहे तू किती पण रात्र होऊ दे, बेल वाजायच्या आतच पाया वाजले की दार उघडतेस. मग आता ती शेवटी झोपली 1:30 वाजता. आणि तो कधीतरी आला वाटतं 2:30 वाजता. एक बेल वाजवली, ती लगेच उठली, पण दरवाजा उघडण्याआधी म्हणाली, जानू तुम्हीच आहात का? तो म्हणाला, हो. तिनं दरवाजा उघडला आणि जाऊन झोपली. आणि त्यानं पाठीमागे काय केलं, खाल्लं की नाही खाल्लं, काही बघितलं नाही, सरळ जाऊन झोपली, कारण तिला पुन्हा सकाळी उठायचं होतं. मग आता तोही आला आणि पुन्हा त्याला हवा तिथं तिच्या शरीराच्या पार्टवर हात ठेवून झोपला. आणि बाकीचं काय केलं काय नाही केलं मंजूला काही कळलंच नाही. सकाळ उठून मात्र जेव्हा ती टॉयलेटला गेली तेव्हा तिला फार विचित्र वाटायला लागलं सगळं. आणि सगळं ओलं ओलं काय वाटतंय असं तिला जाणवलं, पण ती काहीच नाही बोलली, पण तिचं अख्खं शरीर पेटून उठलं होतं. आणि मग ती त्याला म्हणाली, किती वाजता जाणार? तो म्हणाला, 9:30ला. आणि ती पुन्हा हिरमुसली आणि म्हणते, जानू मला कसं तरी होतंय, चला की थोडंसं करू. लहान बाळ अजूनही झोपलेलंच होतं. आणि तो म्हणाला, गप्प बस, संध्याकाळी करूया. ती म्हणाली, काय होतंय त्याला, चला ना आम्हाला कसं तरी होतंय, चुटका मारूया ना. आणि त्यानं न ऐकताच व्यायाम करायला सुरुवात केली. आणि मंजूनं तिकडं भांड्यांची आदळआपट सुरू केली. आणि विजय इकडून म्हणायचा, अगं संध्याकाळी. मग तिनं भांडं आपटलं की म्हणायचा, जंगी करतो की. ती पुन्हा भांडं आपटायची आणि म्हणायची, आता मला कधीच नको. विजय म्हणाला, आता 17 वर्षे लग्नाला होतील आणि 17 वर्षात एकदाही न मिळाल्यासारखं का करतेस गं? ती आता भांडी घासून झाडायला लागली आणि झाडता झाडता त्याला केरसुनी लागली. आणि तो म्हणाला, अगो
केरसुनी मारू नये नवऱ्याला, नाहीतर नवरा गे होतो. मग काय करशील? बसशील बोंबलत. आणि ती म्हणाली, होऊ द्या, नाहीतर काय उपयोग आहे त्याचा? आणि मला म्हणताय 17 वर्षात कधीच केलं नाही का? मग स्वयंपाक कशाला बनवायचा? तुम्हाला रोज खायला लागतं ना, तसं मला हे पण रोज लागतं. तो म्हणाला, तरी पण संध्याकाळीच करायचं, माझं ठरलंय. आता तो व्यायाम करत होता आणि ती गेली आणि त्याच्या अंगावरच बसली. मग तो उठून बसला आणि तिनं त्याच्या पाठीवर मिठी मारली आणि म्हणाली, चला की. आणि तो म्हणाला, अशी का माझ्या मानगुटीवर चेटकिनीसारखी बसलीस? माझं पाणी तापलं आंघोळीचं, करू दे मला आंघोळ. आणि ती हट्ट करून म्हणाली, मला पण यायचं आहे तुमच्यासोबत आंघोळीला. येऊ का? आपण बाथरूममध्ये रोमॅन्स करू. आणि तो तिला म्हणाला, मंजू तुझं अति झालं बरं का, फार लाडाला येतेस. तुला काही इन्सुलिन टोचल्यासारखं सारखं टोचायला लागतं का गं? गप्प बस की जरा. आता मंजू चिडली, उठली आणि त्याचा कान जोरात चावला आणि त्याच्या टाळक्यात मारला आणि निघून गेली. आणि तो म्हणाला, मला ना तुझं फार हसायला येतं बघ, आणि दिवसभर तुझा हा वेडेपणा आठवतो आणि मी एकटाच हसतो. आणि ती म्हणाली, वेडी मी नाही, तुम्ही वेडे. इतकी बायको जवळ येते तरी नकार देतात. आणि त्यानं आता पुन्हा लग्नाच्या आधीच काढलं उकरून. तू तेव्हा त्रास दिला म्हणून मी आता तुला त्रास देतो, आणि अभ्यासावर लक्ष दे. ती म्हणाली, ते तुम्ही नका सांगू. आणि मग तो आंघोळ करून आला आणि म्हणाला, ड्रिप्स काढून हात दुखतात आणि डॉक्टर म्हणतात 50 काढा. मला तर 4-5 पण काढणं होत नाही. आणि पोरगं म्हणालं, बाबा तुम्ही बेडवर डिप्स काढत जा, तिथे जरी पडलात ना थकून तरी लागणार नाही. आणि चावट विजय म्हणाला, अरे वा, तुझ्या आईला विचार की मी बेडवर कसा डिप्स काढतो, आणि तिथं मात्र मी थकत नाही बरं का. करतो की नाही गं मंजू, किती डिप्स आणि पुशअप्स काढतो मी. तशी मंजू खूप लाजली आणि म्हणाली, गप्प बसा. आणि तो पुन्हा म्हणाला, मंजू माझा चार्जर कुठं आहे गं? तू घेतला होता का? आता तिनं गुपचूप जाऊन त्याला चार्जर दिला, रुसूनच. तरीसुद्धा चार्जर चार्जर करून तिला चिडवत होता. आणि पुन्हा म्हणाला, अगो रात्री भाकरी किती कडक होती. ती म्हणाली, तव्यात ठेवली होती म्हणून कडक झाली, तुम्ही याल आणि गरम गरम खाल म्हणून, पण तुम्ही आलाच नाही. आणि सारखा कडक भाकरी म्हणून तिला चिडवायचा. आणि मंजू म्हणाली, का छळताय मला, आता चप्पलनं मारी. आणि काय हो, मला ना सकाळी वाटत होतं तुम्ही रात्री काही केलं का. आणि तो म्हणाला, मग तुला काही कळलं नाही होय? आणि ती म्हणाली, गप्प बसा, तुम्ही काहीच केलं नाही ना रात्री. आणि काही केलं असतं तर मला अशांत वाटलं नसतं, असं कुठेतरी दुखलं असतं. आणि तो म्हणाला, अगं तुला किती कुस्करलेलं तरी आठवतं का? इतकी कशी झोपत असतेस गं? ट्रॅक्टर अंगावरून गेला तरी कळत नाही होय? ती तिचं डोकं खाजवत म्हणाली, नाही आठवत, पण नक्कीच मला माहीत आहे तुम्ही नाही काही केलं. चला ना थोडं करूया. तिचा तो ठोका सुरूच होता शेवटपर्यंत आणि त्याला विनवतच होती. आता 9:30 वाजले आणि त्याच्या मुख्याध्यापकांचा फोन आला. ते म्हणाले, सर तुम्ही रात्री खूप वेळ शाळेत होता, आता 12 वाजता या. इतक्या लवकर येऊ नका शाळेत, आराम करा. आणि मंजूला फार आनंद झाला. ती पुन्हा त्याच्या मागं लागली. चला ना करूया जानू, मला नाही दम निघत, दिवसभर कसं तरी होईल. आता ही अशी सवय एकमेकांना लावून ठेवली होती ना, पाहिजे तेव्हा मिळायचं, आणि आता तिला त्रास होत होता. तरीही तो बाबा म्हणाला, नाही मी संध्याकाळीच करणार. इतका संयम कुठून येतो ह्याच्यात हेच तिला कळत नव्हतं. आणि याला पाहिजे असतं तेव्हा पकडून घेऊन जातो आणि झोपवतो. आणि ती शेवटची धमकी देत म्हणाली, आता याच तुम्ही माझ्याजवळ, मग दाखवते तुम्हाला गंमत. मग अशी धमकी दिली आणि आतमध्ये गेली बेडरूममध्ये. आणि 2च मिनिटात तो तिला ॲपल चारायला आला, केळ चारायला लागला. पण तिनं काहीच खाल्लं नाही, फारच रुसली होती. काहीच नको म्हणाली, मला पाहिजे ते द्या, दुसरं काहीच नको. आणि मग त्यानं कमरेत हात घालून जवळ ओढली, दरवाजा लावला. आणि तिला वाटलं आता ती रुसली म्हणून तो तिला म्हणतोय आणि आता बहुतेक काम होणार. पण थोडंसं कानावर गालावर ओठांना किसिंग झालं आणि ती गाऊन काढायला लागली. आणि तो म्हणाला, हे येडपट काय चाललंय तुझं? तू मागाशी म्हणाली ना यात जवळ, मग दाखवते म्हणून जवळ आलो. काय दाखवते ते बघायचं होतं, पण तू तर नॉर्मल आहे की.
आणि तिनं डोक्यावरच हात मारला आणि म्हणाली, नालायक, कशाला माझी परीक्षा घेता. पण तरी पण जानू 5 मिनिट, फक्त 5 मिनिट. आणि तो नाहीच म्हणून रूममधून बाहेर आला. आणि मंजू म्हणाली, आता मला कळलं, पुरुषांच्या मनात असेल तरच घडतं दोघांमध्ये काहीतरी. स्त्रीच्या मनात किती पण असू द्या, पुरुष तयार नसेल तर काहीच नाही घडू शकत. पण स्त्री तयार नसली तरी पुरुष करू शकतो. आणि म्हणून सर्वस्वी या सगळ्या घटनेची जबाबदारी पुरुषाची असते. आणि पुरुषच बाईवर बलात्कार करू शकतो, स्त्री नाही बलात्कार करू शकत. आणि विजय हसला आणि म्हणाला, बरं झालं, जर स्त्री बलात्कार करू शकली असती ना पुरुषांवर तर माझ्यावर सारखा झाला असता. आणि आता ती खूप हसली. मग तो पाणी प्यायला लागला आणि तिला म्हणाला, माझ्यासाठी चहा ठेव. तिने चहा ठेवला आणि पुन्हा तो पाणी पित असताना त्याच्या गळ्यामध्ये जाऊन पडली. त्याला कसलाच सोड वाटत नव्हता तिला. अगदी प्रणयपिपासू झाली होती. आणि जेव्हापासून तिच्यावर रागावणं सोडलं होतं ना त्यानं, तेव्हापासून तर गळ्यातला ताईत होता तिच्या तो. आणि आता तो वरून पाणी पित होता आणि तिनं खाली हात लावला. आणि तो खूप अति टोकाचा चावटपणा करत मला, मंजू, अगं नळाला पाणी येईल, नळ सोड, मी वरून भरतोय आणि खालून पाणी येईल, तू हात लावला की. तशी मंजू खूप हसली. त्याच्या चहात लिंबू पिळायला लागली तरी म्हणायचा, काय रसरशीत लिंबू आहे ना. 16 वर्षापूर्वी लिंबू माझं असंच होतं, अगदी रसरशीत, खूप रस होता त्याच्यात. तसं अजूनही मी तसंच ठेवलं आहे बरं का टवटवीत माझं लिंबू. रोज ॲपल खायला घालतोय, मग का रसरशीत नसेल. आणि गाल बघा ना, नुसते लाल भडक. असला चावटपणा ऐकला की तिला आणखीनच त्रास व्हायचा आणि हा माणूस तिला जास्तच चावटपणा करून त्रास देत होता. मग ती चिडून तशीच अभ्यास करत बसली. आणि दिवसभर आता तिला खूप कसं तरी होत होतं. आणि आता तो म्हणतोय ना संध्याकाळी करूया, मग तिनं आता संध्याकाळी त्याला त्रास द्यायचं ठरवलं. आणि त्याला व्हॉट्सअपवर तिची विश लिस्ट पाठवली की संध्याकाळी काय काय करायचं. आणि पहिल्यांदा हॉटेलमध्ये जायचं, मग पाय चेपायचे, मग लव बाईट, मग उचलून घ्यायचं, मग मांडीवर बसणार आणि 100 डिप्स, मी मोजणार आहे डिप्स खाली पडून, असं देऊन पाठवलं. आणि तो खूप हसायला लागला. आणि त्यानं एकच मेसेज पाठवला, जितकं मैदान चांगलं तितक्या जास्त रन निघणार. आणि ती एकटीच लाजायला लागली. आणि आजचा दिवससुद्धा तिचा मंतरलेलाच होता त्याच्या आठवणींनी. मग संध्याकाळ झाली आणि 6-7 तासानंतर एकमेकांचं दर्शन झालं. दोघे हसले. हॉटेलमध्ये गेले, तिथंही त्यानं थोडाफार चावटपणा केलाच. आणि ती टेबलच्या खालून त्याच्या पायावरून पाय फिरवायची आणि वरून हातात हात घ्या म्हणायची, लव बर्ड्ससारखे. आणि तो गप्प बस म्हणाला. छोट्या मुलालासुद्धा माहीत होतं आई बाबा किती रोमॅन्टिक आहेत आणि त्यानं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं होतं. आणि मग जेवण जेवत असताना त्याला थोडा पोटाचा त्रास होता, म्हणून कमी तिखटाचं जेवण घेतलं. आणि म्हणाला, मंजू, अगं हा डॉक्टर आहे ना 76 वर्षाचा आहे, काठी टेकत येतो आणि फार कमी म्हणजे 56 रुपयाच्या गोळ्या देतो, पण त्याची फी 400 रुपये. मंजू म्हणाली, असं काय, तुम्हाला ना असले म्हातारेच डॉक्टर भेटतात. विजय म्हणाला, अगं ऐक की, मला ना गॅस्ट्रिक ॲसिडिटी आहे असं त्यानं म्हणालं. त्यानं सांगितलं. आणि काय म्हणाला माहिती आहे का, तुम्हाला पादायला येतं का असं त्यानं विचारलं. आणि मी थोडा हसलो, लाजलो. तसं मंजूने त्याच्याकडे आश्चर्यानं बघितलं आणि म्हणाली, तुम्हाला, आणि लाज वाटली, बाई गं. आणि तो म्हणाला, ए म्हशे, मी फक्त तुझ्यासमोर असा वागतो पण बाहेर लाजतो. आणि मंजू म्हणाली, नशीब, बाहेर तरी लाजता. आणि विजय पुढे म्हणाला, मी म्हणालो त्या डॉक्टरांना की गॅस रिलीज होतो, तर डॉक्टर म्हणाले, पादायला येतं का ते सांगा. आणि मी पुन्हा म्हणायचो, हो हो, सकाळी सकाळी आणि असं काही खाल्लं ना चपाती जास्त की पोटामध्ये गॅस साठतो आणि मग रिलीज होतो. आणि तो डॉक्टर न लाजता म्हणायचा, अहो पादायला येतं का ते सांगा. आणि शेवटी मी पण म्हणालो, हो पात तुम्ही. आणि आईच्या गावात डॉक्टर लय मजेशीर होता. मंजू आता खूप हसली आणि म्हणाली, म्हणून तर पेशंट बरे होतात, औषधानं कमी आणि हसण्याने जास्त लोक बरे होतात. आणि हसणं हा छान व्यायाम आहे. मग जेवण करून घरी आले आणि बाळ झोपलं. आणि ती तयारी करायला लागली. आणि पर्पल कलरचा नाईट सेक्सी गाऊन तिनं घातला. आणि या ड्रेसमध्ये ना ती थोडी जास्तच हॉट दिसायची. आणि तिचाही हा रंग फार आवडीचा होता. आणि तो मला, मंजू, मला ना फार कंटाळा आला,
रात्री खूप जागलो ना पोलीस स्टेशनला, आता मी झोपतो. आपण उद्या एकदम जंगी करूया. तसं मंजू फार चिडली आणि त्याच्या गळ्यातल्या टॉवेलने त्याला फास लावायला निघाली आणि म्हणाली, आता तुम्हाला ठेवतच नाही आणि मीही तुमच्या पाठीमागं जीव देते. आपण स्वर्गात नाही तर नरकात प्रणय क्रीडा करूया, ती पण अगदी जंगी. आणि तो हसून म्हणाला, पण तू नरकात आणि मी स्वर्गात गेलो तर कसं करायचं? सगळीकडे जोडीनं जातो तसं इकडं जोडीनं नेतील का गं आपल्याला? आणि मंजू खूप हसली.